कुठल्या गालात ठेवता, डाव्या ठेवता, उजव्या ठेवता? तुझं पोरग आई बहिणीवरनं जर शिवी घाल शिक्षक बांधवांनी ते ऐकलं तर माझ्या शिक्षक बांधवांनी आता कान बंद करायचे. पूर्वी 1-2-3 दशकापूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. आई रागवली तर आता जसं लेकरू ख्यात अडकलं इथं आपण बघितलं डोळ्यांनी, तसं ज्या वेळेला आई वेळ देत नव्हती लेकरू आजीकडे जात होतं, आजीकडे वेळ नव्हता लेकरू काकूकडे जात होतं. चुलता रागवला आजाकडे जायचं, आजा रागवला बापाकडे जायचं, बाप रागवला पर्याय होते. पण या 3-4 दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती तुटली. मी आणि माझी दोन, आणि त्या दोनांना वेळ द्यायला मीकडं आणि त्या म्याकडं अजिबात वेळ नाही. लक्षात घ्या, लिहून ठेवायचं वसंतांकरेचा शब्द खोटा ठरणार नाही. येणाऱ्या 5 वर्षात तुमची पिढी तुमच्या हातामध्ये लागणार नाही. लक्षात घ्या. त्याला कारण आहे, एखाद्या दगडातून जर एक उत्कृष्ट आणि सुंदर अशी मूर्ती बनवायची असेल तर दगड न फुटता त्या दगडावर ठोका हा द्यावाच लागतो. लक्षात घ्या, मूर्ती कधीच घडणार नाही. पण आजकाल माझ्या शिक्षकांच्या हातामध्ये एक दोर होती मुलांना संस्कार लावण्याची, ती दोर सुद्धा कापून घेतली. पालकांनो, सुज्ञात सावध सावध. बाकी तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. चला, पण पोरांनो, हा नियम आहे, हा नियम आहे शिक्षकांच्यासाठी, माझ्यासाठी नियम नाही. काय, जर कोणी दंगा केला, काय याला दिवस त्याला दिवस, ह्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ, मध्येच हास, तिच्याकडे बघून फुसकर, हिला काहीतरी डिवचून सांग. पोरांनो, आणि ही बसलेली आणि इकडं पाठीमागं उभी आहे ती पोरं, लक्षात ठेवायचं, मध्ये बसलेल्या कार्ट्यानं जर दंगा केला एका रपाट्यात, काय रबाटा कळतो का कार्ट्या, एका रबाट्यात चडीवाली. काल एकाला रपाटा पडलेला आहे, त्याला दिवाळीचा बोनस मिळालेला आहे. पुढून ओली आणि मागून झेंडवासारखी पिवळी झालेली आहे. त्यामुळं सगळ्यांनी सावध राहायचं. दंगा मला चालणार नाही. आता माता बालकानं, इथं काय माता बालक आलेले आहेत. मगापासून मी साहेबांच्या सोबत बसलेलो होतो, मी बघतोय एवढा आनंदाचा दिवस तुमच्या आयुष्यात रोज रोज येतो का मातानं? येतो का? मला खरं सांगा. एवढा सुंदर मंडप टाकलेला आहे, आहा हा, आज प्रजासत्ताक दिन, मस्त जिलेबी वगैरे खाऊन इथं आपण बसलेलो आहे. येतो का असा आयुष्यामध्ये मातानं? नाही येत. पण आता जर दिवस आला तर कोणामुळे आला? या माझ्या सगळ्या पोलीस बांधवांच्यामुळे आला. लक्षात घ्या. आणि माझ्या महिला दामिनी ग्रुपमुळे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी, जोरात टाळ्या वाजवा, जोरात. हा, आता मला सांगा मातानं, एवढा आनंदाचा दिवस जर तुझ्या आयुष्यामध्ये होता तर ते आता मगापासून मी बघायला लागलोय 2-2, 4-4 वर्षाची कार्टी घेऊन आलायसा तुम्ही मांडीवरती. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं का नाही? हा, घेऊन आलायसा उचलून, चल र गाण्यान, चल र शिवान्यान, तू हगला कर, तू मुतला कर, आणि तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, आणि मंगीचं दिसनाच झालंय काय. आणि ते कार्ट म्हणे एवढं आलाय, घरातनं गप येतं इथं, आणि इथं आल्या मम्मी शिला आले, मम्मी शिवला आले, मम्मी पप्पा कुठं आहे, मम्मी घरला चल. ती सगळी उचलून आणायची ना आमच्या बोखांडी मारायची. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही, 25 वर्ष घालवली. म्हणून विचार मंचावरून डायरेक्ट खुर्चीवर उभं राहतोय, आता बसत सुद्धा नाही. काय आता मी सुरू केलं कार्ट रडणार, रडणार म्हणजे रडणार. आता ते जर कार्ट रडायला लागलं, एवढा मोठा मंडप घातलेला, एवढं मोठं प्रांगण आहे, शांतपणे उठायचं, जरा लांब घेऊन जायचं, त्याला शांत करायचं आणि मग येऊन बसायचं. आलं का लक्षात मातानं? तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असा जायच बाच्या जवळ नाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझा आजा तर कसला मसोबासारखा, तुझा चुलता तर नको झालाय. त्याला त्यातलं काय कळत नाही. घरचा राग त्या लेकरावर काढायचा नाही. मागच्या आठवड्यात लातूरमध्ये एका मातेनं वर्ण पदर टाकलाय पोरावर आणि आतनं ढुस द्या लागल्या पोराला. अजिबात असलं काय करायचं नाही. शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझं कुठे रडलंय, गंगीचं रडलंय, चिमीचं रडलंय, माझं नाही रडलं, माझं लई चांगलं. तुझं रडलं नाही. अगं तुझं तर एवढं नालाय काय, अर्धी शाळा तुझ्या एकट्या कार्ट्यानं बाद केली आमची. 4 शिक्षकांना मुळव्याध झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली, एक रोज शिक्षण अधिकाऱ्याकडे जाते, माझी बदली करा, माझी बदली करा म्हणून. हे सगळं तुझ्या कार्ट्यानं केलंय. त्यामुळं अजिबात तुझं कार्ट चांगलं नाही, इतरांचं वाईट असं काय नाही. येणारा 1 तास आलं का लक्षात, दंगा करायचा नाही. मोबाईल जर कोण मी बोलत असताना मोबाईलवर व्हॉट्सअपवर असं जो असं करल, आईची शपथ पुढची दिवाळी त्याच्या नशिबात नाही.
भिंतीवर त्याचा फोटो, खलास, तुझा उपयोग नाही अजिबात. मोबाईल बघायचा नाही. माणूस आहे आळस येणार, माणूस आहे आळस येणार. आला आळस थोडक्यात द्यायचा, थोडक्यात आला आळस बस झालं, आला बस झालं. जेव्हा काढून जनावरासारखं माझ्या समोर काय करत बसायचं नाही. आलं का लक्षात? हा चला, येणारा 1 तास हा रील वगैरे बनवणार कोण आहे? तू रील बनवणार आहे. तुला कुठेही फिरायला परवानगी आहे. आलं लक्षात? कुठेही फिरू शकतो, मस्त रील घ्यायची. फक्त ते मोबाईल बिबाईल माझ्या तांगड्या बिंगड्यामध्ये घालायचा नाही. काल एकानं मोबाईलची स्टिक खुर्चीच्या खालनं घातली. मला म्हणतो तुमचा क्लोजअप लावायचा आहे रीलला, आणि ती सापासारखी पुढे आली. कालच मरत होतो, चुकून वाचलोय. बायको सारखं अचानक पुढे याचं नाही. आलं का लक्षात? तुला कळणार नाही. तुझं लग्न झालंय का? काय नाही झालं, करू पण नकोस, लय असो का जायचं असाल. हा चला, तो विषय वेगळा आहे, पुढच्या वर्षी घेऊया त्या विषयाला. आता ह्याच्यात घुसवाय नको. हा चला, आलं लक्षात? त्यामुळे येणारा 1 तास कुठल्या लेकीला जर त्रास व्हायला लागला, खूप त्रास व्हायला लागला, तर शांतपणे हात वरती करायचा. शिक्षक बांधव तिथं येतील, शांतपणे आपण त्याचं नियोजन करू. आलं का लक्षात? हसायचे काय विषय आहेत, बिंदास हसायचं. हसायला काय पैसे द्यावे लागतात का मातानं? जे काय पैसे द्यायचे साहेबांनी कालच माझ्या अकाउंटला टाकले. माझ्या बायकोनं, कुचक्या बायकोनं खर्चून पण टाकले ते. हा त्याची काळजी करायची नाही. आलं हसाय, क्या 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 क्या, किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात. हा नाहीतर मी कशी हसू, आहे मग PhD होल्डर ना, आहे मग फुक्कट मारशेल. हा BP वाढून जाशील निघून. हा त्यामुळं लाईट शायनिंग येतं, कोणी मारायचं नाही. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मला 2 लाख पगार आहे, काय उपयोग नसतोय बघ त्याचा, काय उपयोग नसतोय. हा त्यामुळे सगळ्यांनी येणारा काय विषय भावनिक आहे, डोळ्यात पाणी येतं. ही रडायला लागली, ती रडायला लागली, पोरानं बोट करून दाखवायचं नाही. ही रडती बघ, ती रडती बघ, नाही ठोकाच देणार बघ तुला. आलं का लक्षात? संयोजक लेकीनो, उगाच मी सांगितल्यानंतरच उठायचं. उगाच मी सुरू केलं की शिक्षकांच्या गेडे जाऊ का, असलं काय करायचं नाही. सगळ्यांनी शांतपणे चला. सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण बसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकावणारी, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौ में नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला
आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या गुरुवर्यानं, माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे एखादा नराधाम 13-14 वर्षाच्या लेकीवर हे रात्रभर तुटून पडतो, तिच्या शरीराचे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा वर्ग हातामध्ये दारूचा ग्लास घेता, हे व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, आपल्या आई बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगतं. का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे आई बाप आम्ही विसरू लागलो, आई बापांना आम्ही पायाखाली घ्यावं लागलो, मार्कांचे ढीग आम्ही रचले, आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, पण ज्या आई बापांना आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. ही माती कोणाची याचा विसर पोरानं तुम्हाला पडू लागला. हे ही माती कोणाची? हे तुझ्या काळजामध्ये अगोदर पेरतो बघ. ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. हे पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा पोरानं. हे मग या राजाच्या मातीमध्ये हे आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे म्हणून आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात, आणि तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. पुराणं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला, पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि खऱ्या अर्थाने इथंच आम्हाला कृतज्ञता कळते. हे जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा या महामानवांचा, या मातीचा, या राष्ट्राचा प्रश्न येतो अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. हे कारण या महामानवानी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानून बसलेलो आहोत. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. हे आई बापाची पुण्य आहे, एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, एक आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत असा जय जयकार झाला पाहिजे. एक आजचा हा क्षण अगदी ऐतिहासिक ठरला पाहिजे. ना भूतो ना भविष्य, या शाळेच्या 4 भिंती अगदी दुमदुमून गेल्या पाहिजेत. लक्षात घ्या, असा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावर तेज घ्यायचा आहे, आणि दोन्ही हात उंच वरती करत, असं नाही जय असं नाही, जोरात वर गेला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट. हा, तुम्ही काय खुर्चीत बसलेले, काय साखरपुड्याला आलाय का लग्नाला आलाय का? वाजवून देताय, मंडप आहे, सगळं आहे, द्या आमचं वाजवून एखादं. चला, सगळ्यांनी एक जो राष्ट्रात राहतो त्यांनी सगळ्यांनी जय जयकार करायचा. एक ही पोरं बसलेली 2-3, तुम्ही उठून मागे जा रे, तर तुम्ही दोघं उठून मागे जा.
हा तुम्ही दोघं चाल मागे जाऊन बस, चाट करून चाल लवकर, चाल लवकर. फुकट मार खाशील ना अर्धा तास तुझी माझ्या बापाची भांडणं लागतील. हा चला, हा दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये पाठीचा काना ताट एकदम. ए पोरानो तुम्हाला कोण विचारणार नाही का रे, इकडे जाता फिरताय तिकडे एक शिक्षक उभं करा रे. ही इथनं उठून गेली तिकडून आली बघा, ही जत्रा नाही. ए तुला आता बसाय पूर्ण वेळ बसणार आहेस का? मांडी घालून बस, मांडी घालून बस, नाहीतर निघा घराकडं. चला, हा दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये पाठीचा काना ताट, चेहऱ्यावर तेज. चला ए बाबा पुढे ये रे, इकडे इथून घे जय जयकार. सगळ्या माझ्या जिल्ह्यानं बघितलं पाहिजे, महाराष्ट्रानं आजच्या या दिवशी कार्यक्रम कसा घ्यायचा असतो. चला हा सगळ्यांनी जोरात, एकदम जोरात जय दिदे. हा बेंबीच्या देडापासून आवाज आला पाहिजे. चला जोरात. हा ए जरा इक्विलायझर सोड 2 पॉइंट. हॅलो हॅलो, जरा कमी कर. हॅलो, हा नंतर एवढाच ठेवायचंय. आणि जरा याचा आवाज, याचा ट्रिबल येईना बघ बाहेर, जरा ट्रिबल लाव, ट्रिबल शार्प कर. हॅलो कर, अजून तलवारी सारखा सोयी सारखा आवाज. हॅलो हॅलो लागला. हॅलो हॅलो. चला हा हे असंच राहू दे, बदलू नका आता. चला हा दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली गेले की न बघा, एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? पोत पोत पाऊंड्स पावडर मारलीसा, काय उपयोग झाला नाही. डुकार ते डुकारच राहिलं. पण आज नुसतं माझ्या देशाचं नाव मुखावाला, कसं तेज आलं माझ्या लेकीनं. आता सगळ्या माझ्या लेकीने ऐक, माझी लेक माझा अभिमान, पहिला आनंदाचा महामंत्र. टना टना उड्या मारत घराकडे जायचा. घराकडे रोज जाता, पण कसं जाता का? 50 किलोचं ते दप्तर पाठीवर, त्यात त्या मैत्रिणींची चर्चा, त्यात त्या शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम. त्यात एक मैत्रिणी केला म्हणत्या, त्याचं काय गणित मला कळतच नाही बाई, ते तर इंग्लिश शिकवायला, इंग्लिश बोलतय का काय बोलतय कुणास ठाव. आणि ते मुख्याध्यापक तर मध्येच येतंय, आमच्याकडे डोळा असं करून बघतय, काय काय करता का कार्ट्यानं. आणि त्यात आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो. गेलं मेलं ते कार्टे. आता ते काय तुझ्या आयुष्यात येत नसतंय बघ. पण हे माझ्या कार्ट्यानं आज आता घरी असं जायचं नाही. आज टना टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आली, मम्मीकडे पाहिजे नाच करायचा. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. माझी लेक माझा अभिमान. पप्पा आला राहिला, धरायचं पप्पाला, ट्रिपल मुक्का दुसऱ्या गालाचा घ्यायचा, पपड्या मंग 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 करायचा. आई बापानं पहिला फोन केला पाहिजे शाळेत, नेमकं झालं काय माझ्या लेकीला. एवढ्या आनंदात माझं लेकरू घरला आलेलं आहे. एवढ्या आनंदात जायचं लक्षात घ्या. ए पोरानो, लय मारणार, मारणार म्हणजे मारणार बघ. आता जर उठलास लय हाणणार. हा काय एवढ्या आनंदात जायचं. हा आणि लक्षात घ्या मातानं, तुम्ही बाण तुम्ही आनंदी हे तर लक्षात घ्या कुटुंब आनंदी. सगळ्या मातानं, माझ्या शिक्षक माऊलीनं, तुम्ही सुद्धा या पोरांच्या मुळे मेंदू झालाय सगळा सडलाय. अजिबात तसं करायचं नाही. टना 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 उड्या मारत घराकडे जायचं. एकदम मातानं, सगळ्या मातानं टना टना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता, खरं सांगा. सासू पुढं आल्यावर कसं करता? कसं करता? बेडकासारखं नाक असं भुगावता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता. हे म्हातारीला माझ्या उर आणून ठेवल्या, काय काय करता का? आज तसं करायचं नाही. आज सगळ्यांनी टना 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 उड्या मारत घराकडे जायचं. सासू पुढे आली, सासूकडे पाहिजे नाच करायचा. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. आवाज वाढव, ट्रिबल सोड रे, ट्रिबल शार्प कर. ट्रिबल कमी पडायला लागलाय बघ, बास वाढलाय, बास कमी कर. ट्रिबल ट्रिबल वाढव, वाढव ट्रिबल. हॅलो आवाज कमी कर. हा हा
आता बरोबर लागलाय. ऐक, असं असं जायचं, लक्षात घ्या. सासू खाली पडली पाहिजे आणि सासू खाली पडली तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेली आहे, धरायची. दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका आत्या मॉंग 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 करायचे. ऐक, म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे, बाबा लवकर घराकडे ये, तुझी बायको कुठे तर शाळेत गेली होती, काय तर ऐकून आलेली आहे. माझ्या गालाचा मुका घेऊन एक गाल सुजावलेला आहे, दुसऱ्या गालाला सगळी लिपस्टिक लागलेली आहे. लवकर ये, लवकर ये, लवकर ये. नवरा आला, नवऱ्याकडे बघायचं, नाच करायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवरा तर कोलांटी उडी मारून पडला पाहिजे. आलं का लक्षात? एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं, अर्धा किलो जिलेबी हाणायची. आलं का लक्षात? एवढ्या आनंदात. आणि तुम्हाला खरं सांगू का, या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये नाही तर या अखंड ब्रह्मांडामध्ये आता काय करू नका, बँकचं काय करू नका, पोरांना डिस्टर्ब होतोय, काय करू नका, माझा ऐका, काय करू नका, माझा ऐका, बसू द्या जिथं बसायचं ते ऐका, नको माझा ऐका, पाया पडतो तुमच्या. रंगात आलेला कार्यक्रम तुम्ही पाडताय, चला बंद. माग पोरांचं हे जात आहे, कोणाला कुठं बसायचं तिकडे बसू दे, ग बसा. अजिबात बँच मी जाता उचला उचली करू नका. बघा, ऐक, आलं का लक्षात? आणि या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात आनंदी माणूस कोण असेल तर तो हा वसंत हंकारे. एक 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या. एक आणि लेकिन तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. एक अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण याता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. घड्याळ लावून माझा शिक्षक बसतोय, कार्ट घरला कधी जाते आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. मागच्या महिन्यामध्ये खाली पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून रेबनचा गॉगन लावून अगदी मी बसलेलो होतो आणि एक माता अशी पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, येता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं काळी चर्र झालं. म्हणलं, माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मागं म्हणल्यानंतर मी पण जरा विचार केला. म्हणलं, ठीक आहे माझ्या पाठीमागं बसव, पण चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची, हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि कार्ट्याने दंगा केला, मेला मेला मेला. एक मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालायक, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं, मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान, आता जग विख्यात. मग माझ्या लेकीनं आज घरी जायचं, सोशल मीडियाला फक्त वसंत हंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची मोठी खुर्ची होती एक, आणि खुर्चीवरती मी उभा राहून एवढं व्याख्यान रंगवलं होतं. आणि इतक्यात पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढले आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. बँड बाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, नालायका कुठं फाटल्या? तर कार्ट खालनं मला म्हणते, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. एकदा तर पुण्याला एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं,
होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस खुर्चीवर उभं राहिलेलं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणलं मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा कौतुकानं त्या कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या. पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबललं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय. तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. पोरानं, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. पण माझ्या माते, हे माझ्या पिता, तुमच्या मनाचं मनोरंजन करायला हा वसंत हंकारे आज उभा आहे का? नाही बघ माझ्या लेकरा, असंख्य उन्हाच्या बापानं झेलले, असंख्य पावसाळ्याच्या बापानं अंगावरती घेतले, थंडीमध्ये जो बाप कडकडला, जी आई कडकडली, तो आई बाप तुझ्या काळजावरती पेरायला आलोय बघ. हे महाराष्ट्र नाही माझ्या लेकरानं, महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. हे कोणता कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. आज 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये 14, 15, 16, 17 वर्षाच्या लेकी फसू लागल्या, त्यांना विकलं जातं का? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून लेकीनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. माझ्या लेकीनो, आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. बाप नावाचा वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाचा मायेचा महासागर तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस बघ, आणि काय आहेस याची आग तुझ्या अंतरंगामध्ये लावून जाणार. म्हणून इथं बसलेल्या माझ्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं माझ्या लेकरानं, आज पळत पळत घरी जायचं बाग. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला सांगतो बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे. 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पुरानो, आज पळत पळत घरी जायचं बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग, आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरानं, पोरीनं, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते,
ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. 9 महिने या लेकराला या उदरामध्ये मी ठेवलंय साहेब, गेली 9 महिने याची मी वाट बघते साहेब. कधी एकदाच माझं लेकर या उदरातून या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्कीच पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं हे जग मात्र नक्कीच पाहिलं पाहिजे. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का रे? नाही कळाले. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का? याच आईला आम्ही म्हणतो तुला मला मोबाईल देत असले नसेल तर तुम्हाला जन्माला कशाला घातलास? काय उपकार केलेस का जन्माला घालून? ए नालायकानो, हे बघ, या आईला सगळं काय कळतं पोरी, या आईला सगळं काय कळतं. म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं. भरबाराचं ऊन तुझ्या आईनं आणि बापानं झेललं. आज थोडस कवळं ऊन या मंडपातून सुद्धा तुझ्या शरीरावरती पडतं, तुला सहन होत नाही नालायकानो. तुझा आई बाप तापला बघ या उन्हामध्ये नालायकानो. कधी आई बापाच्या डोक्यावर तुम्ही छत्री धरली नाही? पप्पा आज मला सुट्टी आहे पप्पा, पण आज दिवसभर तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या डोक्यावरती मी छत्री धरणार पप्पा. हे नालायकानो, हा बाप आणि ही आई, आणि याच आईला म्हणतात तुला काय कळतं का? या माऊलीला सगळं काय कळतं. बघ, 103 ताप, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ नालायक. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. लेकरा, म्हणून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो बघ. मी इथं थांबतो, जास्त वेळ मी तुझा घेत नाही, पण जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या लेखी, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, पोरे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप, हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभा करू लागलो. कुठला तर हरामखोर कुत्रा आमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि आई बापाच्या तोंडावर थुंकायला आम्ही तयार झालो. व्यसनाच्या विळख्यामध्ये आम्ही अडकू लागलो, सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये आम्ही अडकू लागलो. का बरे? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे बघ, जीव गेला तरी चालेल बघ, आई बापाची मान झुकता कामा नये. आणि माझ्या लेकरांना, महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक लेकराला मी सांगतोय बघ समजावून, हे माझ्या पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ, नीट ऐक माझ्या पोरी. 100 पैकी 100 मार्क्स कसे पाडायचे तुला सांगायला नाही आलो बघ. हे बघ, तुला तुझी ओळख तयार करून द्यायला आलोय. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी, तो संवाद तुझा तुटला बघ पोरी. हे बघ, म्हणून एखादा हरामखोर कुत्रा, एखादा हरामखोर कुत्रा, महाराष्ट्रातले नव्हे तर या राष्ट्रातले लेकर मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता. अरे 3 वर्षाच्या लेकीवर जो हात घालतो आणि माझ्या 7-8 वर्षाच्या लेकीचं जो तुकडं करतो तो हरामखोर आहे, तो नराधम आहे. अशा सगळ्या हरामखोरांना मी सांगतोय, हे पोरे, असा एखादा हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ, टपून बसलेला असतो,
तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ पोरी. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो बघ. तुझ्या शरीराचा उपभोग घेतो पोरी. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, कुत्र्या मांजरांना खायला घालतो, मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करतो पोरी. पोरी वेळ पडला तर तुला परदेशामध्ये विकतो. कारण तू तुझी ओळख विसरलीस बाग, तू तुझी ओळख विसरलीस म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो बाग. माझ्या आऊजी जाऊ समोर तुला तुझी ओळख तयार करून देतो बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता, एवढीच तिची संपत्ती होते बाग. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काय ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काय ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. बोरे त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावरती दिसू लागल्या. बोरे ती सावित्री माई ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढे स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस बाग. माझ्या लेकरा, छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. शील सत्यप्रयता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्य महिता अन्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता. तू आहेस पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस बाग. तुझ्या आई बापानं तुझ्या मनगटामध्ये प्रचंड ताकद भरले बाग. आलाच असा कुठला कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद माझ्या छत्रपतींनी माझ्या बाबासाहेबांनी तुझ्या मनगटामध्ये भरलेली आहे पोरी. म्हणून तुला सांगतोय जीव गेला तरी बेहतर बाग. कुठल्या लांडग्याच्या या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसायचं नाही बाग. आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करायचं नाही बघ पोरी. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ माझ्या लेकरा. म्हणून आज मग तुझ्या समोर मी उभा आहे. जीव गेला तरी चालेल, आज परिवर्तन झालं पाहिजे. दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. आज बदल झाला पाहिजे माझ्या लेखीनो. आज वाघिणी सारखी डरकाळी फोडत घरी निघून जायचं. कारण तू वाघिणी आहेस, तू रणरागिणी आहेस, तू आदिशक्ती जगदंबा आहेस. पण तुझी ओळख तू या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये विसरून गेलीस पोरी. जा पोलीस स्टेशनला, जा पोलीस स्टेशनला, तासभर बस तिथं आणि फक्त या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्राच्या या वर्षातल्या लेखी किती गायब झाल्या. फक्त एक यादी घेऊन ये पोरी. गायब झाल्या माझ्या लेखी. शोध सुरू आहे, सापडत नाहीत. कुठं गेल्या, कुठं गेल्या पोरीनो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. तुझं मनोरंजन करायला तुला हसवायला नाही आलो. म्हणून आईला पहिला प्रश्न विचारलास ना माझ्या लेकरा. आईला पहिला प्रश्न विचारलास ना, आई तुला किती वेदना होत होत्या. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरी. आणि दुसरा प्रश्न त्या आईला का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा अभिमान, तुझा स्वाभिमान. या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म. 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बाग. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बाग. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरी, त्या क्षणाला एका क्षणात कशाचाही विचार न करता तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या वडिलाचा हात धरून तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि ज्या क्षणाला बोलायला
तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरांनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज एक काम करायचं माझ्या लेकरा, पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माझा वय 1 वर्षाचा होता बघ, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस, माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे आई तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. हे हक्का हक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. शिकून आता मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. हे स्वतः उपाशी राहणारा, शेतातून आलेला, फाटक्या कपड्यावरचा तो उपाशी बाप, पण तिला स्वतःच्या हातानं घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल. अंगावरती एकच लुगडा आहे, अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माऊली, तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय बोरी खराय, हे बोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बोरी तुझं वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते, तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काही ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही ग. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. हे 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. हे तुझ्या बापाचा हात धरल हे मी माझ्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला बोलत होती. अहो बापा बरोबर तर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती की हो. अहो लहानपणी माझी आई मला म्हणायची, अगं माझ्या आईची आठवण, माझ्या बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो. मी आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा का ग येतो? कळालं हो मला, आता कळालं माझ्या पोटामध्ये गोळा का येतो, मला आता कळालं. जाऊ का हो? जाऊ का? एकदा आईला भेटून येऊ का? जाऊ का? एकदा बापाला भेटून येऊ का? तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत हो. तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो, सांगा ना मला. ए पुरी माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा बाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी एसटी पुरता पैसाच ठेवत होता, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पोरी तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा. कोणी उठायचं नाही, अति अर्जंट असेल तरच उठायला परवानगी आहे. मनात आलं म्हणून उठून जायचं नाही आणि आता आत यायचं नाही. अति अर्जंट असेल तरच मी परवानगी दिली. 1 तास बसून आई बाप ऐकू शकत नसेल तर षंड नामर्दाची पिढी घडवायला लागलोय आम्ही या मातीमध्ये. काय? आणि मी सडेतोड उत्तर आहे. उद्या जरी माझं हे बंद झालं तरी मला काही फरक पडत नाही, पण इथं कुणाचा लाड नाही.
एक तास जर आम्ही आईबाप ऐकण्यासाठी बसू शकत नसोल, आईबापानं किडन्या विकल्यात आपल्या, पाठीचा काना मोडला, 3-3 दिवस उपाशी राहायला साला. अति काय असेल तरच ही उठली तो उठला म्हणून उठून जायचं नाही. 25 वर्ष तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा, पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बाग. हे सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बाग, आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमच तिकडे निघून जायचं. हे पुरी एकीकडं माझा आई बाप होता, एकीकडं माझा सासर होता, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हता बाग. हे तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बाग, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बाग, एसटी मध्ये मी बसत होते बाग, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. हे पोरी, हे तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. हे आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं र दिसलं, अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं र दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. हे तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे, आबा माझी सलीचा पैसा भरायला उद्या तुम्ही आलं पाहिजे. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला गेलंयस की जाताना एवढा डबा घेऊन जातयस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, हे माझा उपाशी बाप, माझा नुकता शेतातून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या मुखावरून हात फिरवत मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पुरी. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं बघ. हे पुरी, या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो बघ पुरी, या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो बघ. लाखोच्या गर्दीमध्ये सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो बघ. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो पदर निघून जातो बघ. ज्या पदराच्या आड लपावं आणि कितीही मोठं झालं तरी हंबरडा फोडून लहान लेकरासारखं रडावं, तो आईचा पदर निघून जातो बघ. पुरी, ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, त्याला काही नाही. माझ्या लेकरा, तुझ्यासाठी तर मी रात्रंदिवस मेहनत करतोय की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. पुरी, माझ्या बापानं मला
शिकवलं. हे तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत कळाली नाही आबा. आबा आता उठल्या डोळ्यासमोर तुम्ही दिसत नाही आबा, तुमची खूप आठवण येते. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा. पुरी रडवतेस की काय? गप 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 गप. हे माझा बाप माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आले की आपली, ये बाहेर बघ तरी. अगं कोण आलंय? कोणाची वाट बघत होतीस? बघ तरी. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आटी बोट माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चाल की का घरात? हे बोरे चल घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी? चल घरात. तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी? तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग? तुझ्यासाठी झिजणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पोरी, मी कधी बघितला नव्हता. चल घरात पोरी, चल घरात. चल घरात. तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पुरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानामध्ये मला आता हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस? अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही, आईच्या हातामध्ये
तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. हे 2 पावलं उचलन जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पोरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास शिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. हे लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. अगं एका गावाला काय ग, अगं या जळगाव जिल्ह्याला आणि या शहराला एका क्षणात पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुक नाही घेणार. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पुराणो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगतो आणि मी इथं थांबतो माझ्या लेकरा. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच आईबापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो, याच आईबापाच्या अब्रूचे लक्तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो. हात जोडून सांगतोय बघ, जिजाऊचा आदेश आहे बघ, छत्रपतींचा आदेश आहे. हे पोरी, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? हे नालायकानो, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग पोरी? हे 100
भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला, यू जस्ट गो अँड से, 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा येऊ दिली नाही त्या वाघानं पोरी. पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झोपलेला असताना ग पोरीनो, अगं आज फक्त पाटेची उठलीस काय आणि शाळेमध्ये आलीस तर कधी एकदाची घरी जाते आणि मी झोप घेते असं तुला वाटतं? हे नालायकानं, त्या पाटेच्या थंडीमध्ये, गोड गुलाबी थंडीमध्ये अंगावरती पांघरून घेऊन जेव्हा तुम्ही झोपलेला असताना ग, तेव्हा त्याच पाटेच्या थंडीमध्ये कुठल्या तर शेतात, कुठल्या तर पिकाला तुझा बाप चिखल तुडवत तुडवत पाणी पाजत असतो. आणि पाणी पाजत असताना नेहमी त्याची लेक त्याच्या डोळ्यासमोर असते. या वर्षीचं पीक मी जोमात आणणार, काय वाटेल ते होते, मागच्या वर्षाचं आलं नव्हतं पण या वर्षाचं आणणार, मी जोमात आणणार. माझ्या लेकीला एक गाडी घेऊन द्यायची, माझ्या लेकीला एक सायकल घेऊन द्यायची, माझ्या लेकीच्या पायामध्ये पैंजण नाही, माझ्या लेकीच्या पायामध्ये पैंजण नाही, माझ्या लेकीला मला एक पैंजण घेऊन द्यायचं. तिच्या मैत्रिणीकडं पायात मी बघितलं, माझ्या लेकराला काही मिळत नाही, मी घेऊन देणार. हे पोरीनो, तुझा बाप काम करत असताना तू डोळ्यासमोर असतीस आणि त्याच बापाच्या तोंडावर थुंकता तुम्ही, त्याच आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता तुम्ही कुठल्या तर हरामखोर कुत्र्यासाठी. का ग पोरीनो, कशासाठी? अगं हे नरादम तुटून पडू लागलं की ग तुमच्यावर. हे पोरी सांग, तुझ्या डोळ्यासमोर तुझा बाप येत नाही का? अगं हे आईला धमकी देता, मला मोबाईल दे बाग, मला आता अँड्रॉइड नको मम्मी, मला आयफोन पाहिजे. तुझी आई म्हणते नको ग पोरी, बापाला लय कर्ज झालंय, थांब की बघूया, 6 महिने जाऊ द्या. नाही बाग, मी काय तर करून घेते बाग, मी आत्महत्या करते बाग, मी कुठे तर जाते बाग. कडी काय लावता, आज 2-2 तास काय बसता, मैत्रिणीकडे न सांगता काय जाता, आई बापाचं काळी चर करतं. लेक गेली कुठं, लेक गेली कुठं, बिचारा उपाशी बाप ग घरी येऊन जेवणाच्या ताटावर बसतो आणि तुझी आई हळूच म्हणते, बापाने एक घास तोंडात घातलाय बघ, एक घास हातात आहे बघ. आणि तुझी आई म्हणते, अहो पोरगी काहीतरी करून घेईल. मग काय करूया? द्या हो एक मोबाईल, द्या द्या. अगं पुरी, तोंडातला घास बाहेर काढता येत नाही म्हणून कसा तर गिळतो, ताटातला घास तुझा बाप हे बघ ताटात टाकतो बाग आणि उठतो ग आणि कुठल्या तर मित्राकडे जाऊन झुकतो. माझ्याकडे एक 35,000 रुपये आहेत, एक ऍपल फोन घ्यायला एक 70,000 लागतात, एक 30-40,000 देशील का? पीक गेलं रे गेलं, तुझं पैसे पहिला तुला परत देतो. पोरी, तुझ्या हातामध्ये तुझा बाप मोबाईल आणून ठेवतो आणि मग रात्रीच्या 12-12 वाजता याच मोबाईल वरती हे नको ते उद्योग सुरू होतात तुमचे. आई म्हणती, पोरी 12 वाजल्यात झोप की ग, काही बघतेस गाप, तुला कळत नाही का? माझ्यावर काही विश्वास नाही का तुझा? अगं तो कुत्रात तर कुठला लांडगा लपून बसलेला बरोबर याचा फायदा घेतो, तुला फसवतो, तुझ्याशी थोडस गोडगोड काय बोलतो, तुझा डोळ्यासमोर मग तुझ्या बापाचा राग येतो, आईचा तिरस्कार तेवढाच तुला दिसतो आणि त्या कुत्र्याबरोबर पोरीनो तुम्ही निघून जाता, तुझ्या शरीराचा तो उपभोग घेतो. का ग पोरी, का कशासाठी? हा बाप तुम्हाला कळाला का माझ्या लेकरानो? ही आई तुम्हाला कळाली का? माझा जीव तुटतोय माझ्या लेकीनो, लक्षात घे. मगाशी जसे ते नाटिका सादर केली, ढळाढळा मी आणि साहेब रडत होतो बघ. अगं या व्यसनाच्या विळख्यात अडकलाय, आता कुठला महिषासूर नाही पण हा सोशल मीडियाचा महिषासूर आहे आणि याचा वध करायला माझ्या रणरागिने तुलाच उभं राहायचं आहे बाग. तू आदिशक्ती आहे, तू रणचंडिका आहे, उभं राहायचं आहे बाग, उभं राहायचं आहे, उभं राहायचं आहे. जा उभं राहायचं, जा लवकर, जा जाऊन ये लवकर, जा उभं राहायचं आहे बाग. म्हणून माझ्या लेकी तुला मी सांगतोय बघ, पुरी बापाची टाच हातामध्ये घे, बापाची टाच हातामध्ये घे, बापाच्या गालावरून एकदा हात फिरव, बापाला सांग, पप्पा माझा जीव जाईल पप्पा, पण नाही पप्पा मी तुमची मान झुकू देणार नाही पप्पा, बिकॉज आय लव्ह यू पप्पा, मी तुमच्यावर प्रेम करते पप्पा, मी तुमच्यावर प्रेम करते. पुरीनो बघ, थांबतो इथं बघ माझ्या लेकरा, पण थांबत असताना जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य तेवढं तुला सांगून जातो बघ. माझ्या बाळा ऐक रे, माझ्या बाळा इकडे बघ. अखंड महाराष्ट्रात ट्रोल होतोय बघ, अखंड देशात ट्रोल होतोय, पण आपण भीत नसतो बघ, कारण राष्ट्राची प्रत्येक लेक आमची लेक आहे बघ पुरी. बघ छत्रपतींचा आदेश आहे, ऐक माझ्या लेकरा, आज एक काम करायचं, दुखतोय गुडगा दुखू दे, तहान लागले लागू दे, थोडासा उन्हाचा चटका बसतोय बसू दे, पण आज हलायचं नाही बघ पोरी, आज परिवर्तन झालं पाहिजे. पळत पळत आज घरी जायचं आणि एक काम करायचं,
पळत पळत आज घरी जायचं आणि आपल्या बापाची वाट बघायची. आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही, आज बापाची वाट बघायची. 4 वाजलेत अजून बाप आला नाही, 5 वाजलेत अजून बाप आला नाही. आई म्हणाल, पोरी काय झालं, असे अस्वस्थ का आहेत, कोणाची वाट बघते? मैं मेरे पापा की राह देख रही हूँ, मेरे अब्बू की राह देख रही हूँ. मुझे आज अब्बू को मिलना है, मुझे आज आंखें भर के अब्बू को देखना है, आज मुझे देखना है माँ अम्मी, मुझे आज अब्बू को देखना है. आज पळत पळत पोरीनं घरी जायचं, आज पळत पळत घरी जायचं. त्या बापाची वाट बघायची. रात्रीच्या 7 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीच्या 8 वाजलेत अजून बाप आला नाही, पण आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही. रात्रीच्या 10 वाजले, आला रा आला बाप, आला रा आला बाप. एकच काम करायचं पोरीनं, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा 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 पप्पा. हे बापानं कडकडून मिठी मारली पाहिजे आणि बाप म्हणायला पाहिजे, पुरी काय झालं ग, काय झालं मला सांग, काय झालं मला सांग. शाळेमध्ये कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुला काय हवं का, तुझा भाऊ काय बोलला का सांग, त्याची चमडीच लोळवतो सांग. त्यावेळेला आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत. अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये मी येत होते, अगदी राणीसारखे, अगदी परीसारखे, अगदी वाघिणीसारखे मी तुमच्या हातामध्ये येत होते. पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती. पप्पा पोतो म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होते, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होते. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होते. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण नाही पप्पा तुमच्या समोर मी येत नाही. पण पप्पा आज गेली होती पप्पा आमच्या शाळेमध्ये. पप्पा आज एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मी टिप मारते पप्पा. तुम्ही सांगता ना सगळ्यांना पप्पा माझी लेक माझा अभिमान, खराय पप्पा आज मला माझा बाप मिळाला. पप्पा हे पोरीनो, आज पळत जायचं, घरातल्या त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. तुला हात जोडून सांगू का पोरी, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. कधीतरी एखाद्या अनाथाश्रम मध्ये जायचं, या बडगाव मध्ये नसेल तर एखाद्या जिल्ह्याच्या अनाथाश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता बघ. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देते, तोंडातला भात काढून टाकतं, आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत कोणीतरी मला म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं आई बापाचा हात धरून चालतात, तेव्हा माझं काळीच सर्र करतं. मी काय पाप केलं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. पोरानो, बापाची किंमत पोरी
पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाग. ए थांबतो इथं 2 मिनिटात, पण ऐका, ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा या शहरातलं ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभाय. बाप आहे ज्या कपड्याला हात घालाल, ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या दीदी चल उचल. अगं तुझी आईनं घर सोडतानाच मला सांगितलंय, लेकरांना काय पाहिजे ते घेऊन द्यावं, आपली पोरच आपला दागिना आहेत, माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे. हे पुरी तू नवीन कपडे घालून तुम्ही मिरवत असता, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत 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 घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, आणि हांबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय का माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला ग आय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट, गप रडू नको गप. त्यावेळेला त्या पोराला माहित असतं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात, पोरग बापाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा रडू नको गे रे, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही. वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा, पोरा, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत, मी तुला मोठं करते का नाही सांग, रडू नको. त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय तू रडू नको, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं, आय मी शिकणार, आय मी शिकणार, मी एवढा अभ्यास करणार, आय मी एवढा शिकणार, मी एवढा पैसा कमवणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, आय एवढा शिकणार मी, आय एवढा शिकणार मी. हे पुराणो थांबतो इथं, पण थांबत असताना जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ पोरी तुला. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, नालायक, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पुरीनो, आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळे ना तुम्हाला, 13-14 वर्षाच्या लेकीवर आज अत्याचार होऊ लागला. हे हरामखोर कुत्री मोकाट सुटले, कारण तुमच्यामुळं तुमच्या मनगटातली ताकद तुम्ही विसरून गेलात, तुमची ओळख तुम्ही विसरलात, म्हणून हा नराधाम तुमच्या पाठीपाठी येऊ लागला. आई बापाचा डोळ्याचा बांध आणि अश्रूचा बांध त्या पोलीस स्टेशनला फुटतो, साला हत्तीसारखा बाप त्या पोलीस स्टेशनच्या पायरीवरती पडतो. साहेब माझं लेकरू कुठे गेलंय, साहेब माझं लेकरू कुठे गेलंय. साला हत्तीसारखा तो पोलीस सुद्धा अंगावर वर्दी घेऊन डसा डसा रडतो, पण तुम्हाला पाजर फुटत नाही. नालायकानो, आज बदल झाला पाहिजे. खूप झाला आता. प्रश्न राष्ट्राचा आहे, प्रश्न या मातीचा, आणि प्रश्न या धर्माचा आहे, प्रश्न या देशाचा आहे ज्याचं नाव भारत आहे. फक्त तिरंगा नाही फडकवायचा,
वर्षातनं 2दा तो तिरंगा आपल्या शेवटचा श्वासाच्या वेळी आपल्या अंगावरती आला पाहिजे, एवढं काम करायचं लेकरांनो. सर भरोसे की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना. बाजू का दिल में है. वीर शिवाजी की गाथा है उसको याद जुबानी थी, बूंदेले हर बोलों पे हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाशीवाली राणी थी आणि ती झाशीवाली राणी पुरी तू आहेस. एक ही लेकरो आपल्या आई बाबाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही. आज इथं शपथ घ्यायची. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो. 2 मिनिटामध्ये थांबतो बाग. हो दे, आज वेळ झाला तर. नाही आज जेवण पोटात गेलं तरी चालेल, कारण तुझ्या पोटात रोज 3 वेळचं अन्न टाकण्यासाठी 3 दिवस तुझा बाप आणि आई उपाशी राहिले. नालायकानो. हा, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, हे आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात, पण तुझा बाप मात्र अंधारात रडतोय, कारण बापाला कळून चुकतं. 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर करून ओढून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते वरडतंय. का ग, का रडतेस का? रडू नकोस बाग. रोज रोज आपल्याला पोरगीचा चेहरा बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा पप्पा, त्या 3 लेकीनो इकडे या, बसा लवकर. तिघीच्या तिघी इथं यायचं आणि बसायचं. चला लवकर, तुम्हाला जायला परवानगी नाही. बसा, हे ऐकूनच जायचं. बसा. आणि तुम्ही तिघी नंतर कार्यक्रम सुटल्यावर मला भेटायचं. बसा लवकर. तुम्ही तिघी कार्यक्रम सुटल्यावर मला भेटायचं. बसा बसा. पप्पा, किती हो आमच्यासाठी तुम्ही मेहनत करता पप्पा. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. पप्पा, आज घरी लवकर यावं पप्पा. मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवलंय पप्पा. पप्पा, मागच्या वेळेला करपलं होतं पण या वेळेला नाही करपलं पप्पा. आणि जर तुम्ही नाही आला ना लवकर, मी उपाशी झोपेन बघा पप्पा. मी उपाशी झोपेन बघा. हे पप्पा, पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानामध्ये, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा. आई मला ओरडते. बापाने तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे. आणि म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू, माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला जवळ घेऊ आणि आता कोणाला सांगू? बाळा, हे बाळा, मी कधी तुझ्या माझ्या गोष्टी आईला सांगितलेत का? आणि 100 रुपयानं काय होत आहे? 500 रुपये घे, 500 रुपये घे. आणि हे बघ, उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. तुझी माझी भेट होते न होते. हे पोरी, हे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बाग, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. पोरी, तुझी आई म्हणते, अहो अहो डोळं का लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरी, तू शिकत असतेस तेव्हा रोज तुला विचारते, दीदी तुला काय कमी आहे का? दीदी दीदी कपडे आहेत ना ग? दीदी दीदी बूट आहे ना ग तुला? दीदी चप्पल आहे ना ग तुला? बापाचं चप्पल 4 ठिकाणी फाटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतंय साला, पण तुझा बूट जरा फाटला, दीदी फाटलेला बूट घालू नको. हे पोरी, हे लग्नानंतर बोरी नवऱ्याचा हात धरून नवीन आयुष्यासाठी जशी तू लग्नाच्या बहुल्यावरून खाली उतरतेस, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरड तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ पुरी. हे पळत पळत तुझ्या जवळ येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते, पुरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग? आज घरी कसं जाऊ पुरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग? हे मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू, माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं
रडायचं नाही की ग? हे बरे, तुझी आई रडत असे, तुझी आजी रडत असे, तुझी मावशी रडत असे, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. हे माझ्या दीदीचा नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे बरे, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि तुम्हा दोघांना हसत हसत म्हणतो, जा बोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, हसत हसत जा, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोख, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला साला. फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवतो, इकडे ये बाबा, तुझं किती पैसा, हे घे. जेवणवाल्या तुझं घे पैसा. हे बस्तवाल्या तुझं पण पैसे घे. आलात तुम्ही दिलेत, तुमचे पैसे, आनंद आहे. हे वाजंत्रीवाल्यानो 5,000 रुपये तुम्हाला जादा देतोय बाबा. हे बोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिओली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखा. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. ए तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतं या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव बाप आहे. त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे. त्या वॉचमनचं नाव बाप आहे. गटारी साफ करणाऱ्या त्या भंग्याचं नाव बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप ज्या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करता तो बाप. 20 वर्ष सांभाळल्यानंतर पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही, तो बाप. तुझी आई म्हणते पुरी घरला चल, तेव्हा तुझ्या आईला तू म्हणतेस मी तुला ओळखत नाही, तो बाप. या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद बनवायची आहे. हे डोळ्यातले अश्रू म्हणजे कमजोरी नाही. मी तर कोणाला रडवायला नाही आलो, मी फक्त सत्य आणि वास्तव सांगतोय. ही ताकद आहे. हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजे, सोन्याची उझाळी आज आली पाहिजे. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो पोरी, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची सगळी 2 फुटाची जमीन तुझ्या आई बापानं भिजवलेली आहे. बापाचा शर्ट अश्रूनं भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूनं भिजलेला आहे आणि बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरीला या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा, साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादी लालूस काय दाखवतो आणि हे बरे 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे प्रेम आहे का पोरी? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला भर रस्त्यावरती हे सोडून देतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम आहे का? सांग पोरी, प्रेमाला विरोध नाही बघ. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय, पण हे पोरी जे प्रेम वासनेनं भरलेलं आहे आणि त्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी हे तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम
प्रेम आहे का पोरी? सांग मला. हे तुझं शिकण्याचं वय आहे, हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार, जो तू बोलेगी वही होगा. चॉईस इज युअर माय डिअर. पण त्या नालायक कुत्र्यासाठी निघून जाता का ग पोरीनो? अगं जो प्रेम तुझ्यावर करतो, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करेल का? मला सांग. तुझं वय शिकण्याचं आहे, तुझं वय 14-15 वर्षाचं आहे. तो हरामी तुला घेऊन जातो. सांग हे प्रेम आहे का? ही वासना आहे पोरीनो, ही वासना आहे. तुम्हाला सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकवलं जातंय, तुझ्या भावाला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवलं जातंय आणि तुमचा उपभोग घेतला जातो. पोरीनो, हातातला मोबाईल टाकून द्या टाकून. बघ, फक्त आणि फक्त गरजेपुरताच त्याचा वापर कर, शस्त्रासारखाच त्याचा वापर कर आणि लाव आग त्याला आणि घडव स्वतःला. पोरीनो सांगा मला. आणि पोलीस स्टेशनला येऊन हजर राहता आणि पोलिसांचा फोन जातो बापाला, या साहेब पोरगी 18 वर्ष पूर्ण आहे, काही करू शकत नाही आम्ही, पण या काहीतरी समजावून सांगूया, बघू काही बदल झाला तर. बाप पळत येतो ग, तिथं पळत येतो. तू उभी असतेस बघ, तो हरामखोर कुत्रा तोंडामध्ये मावा बिवा घेऊन उभा असतो साला तिथं, लाचार साला. आणि तुझा बाप पोलिसांना सांगतो, साहेब मला 2 मिनिटं बोलायला द्यावं, वेळ द्यावं माझ्या लेकीशी. शेवटी तू पोलीस पण एक बाप आहे, बोला 2 मिनिटं बोला. त्यावेळेला तुझा बाप तुला सांगत असतो, दीदी घरला चल दीदी, प्रेमाला विरोध नाही, पण पोरग चांगलं नाही का दीदी, ह्याच्यापेक्षा चांगलं पोरग बघूया दीदी, झालं गेलं सगळं विसर, मी तुला घरी घेऊन जातो, चल ना दीदी. अगं तुला शिकवलंय ग, तुझी उंची काय बघ, अगं शिकलेलं तर पोरग निदान असतं दीदी, तर होय म्हणाला असतो, बघ माझ्याकडे बघून हसते. तेव्हा पोलिसांना सांगतेस, कोण हा माणूस, या माणसाला मी ओळखत नाही. बापाला ओळखत नाहीस पोरी, आणि बापावर केस दाखल करतेस. याच्यापासून आम्हाला धोका आहे. अगं कार्टे, अगं अंगठा फुटला ग, 1 वर्षाची खेळत होतीस, रक्ताळीला अंगठा तोंडात घेऊन पळत होता दवाखान्यापर्यंत, आणि जोपर्यंत जखम बरी झाली नाही रोज आईला म्हणत होता, माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही, आणि त्या बापाला म्हणतीस धोका आहे, हे कुत्रा तुझा झाला. पोरीनो, आई अशी झोपली बघ एका पोलीस स्टेशनला आडवी, दीदी नको जाऊ, तर ती कार्टी आईवरनं उडी टाकून निघून गेली हसत. ज्या उदरामध्ये राहिलीस त्या उदराला लात मारून गेलीस का ग? हे प्रेम आहे? हे प्रेम आहे? माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या छत्रपतींनी, माझ्या आऊजी जाऊनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं होतं का? कुठल्या तर गुलामगिरीमध्ये पुन्हा अडकून तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला विकलं जावं म्हणून नाही बोरे. आलाच असा कुठला लांडगा तर त्याच्या नारड्यावर पाय देण्यासाठी ताकद माझ्या बाबासाहेबांनी छत्रपतींनी तुला दिली की पोरी. एक हे बोरगे, आज शपथ घ्यायची, इथं शपथ घ्यायची, आजचा हात 1 तास झाला कधीच आयुष्यात विसरायचा नाही. बदल झाला पाहिजे, फक्त माझ्यात नाही तर माझ्या सगळ्या 10, 15, 20 मैत्रिणींच्यात बदल झाला पाहिजे. इथं 2000 लेकी आहेत, पण जवळजवळ 1 लाख लेकींच्या मध्ये परिवर्तन झालं पाहिजे आज या क्षणाला इथं. तुला सत्य दाखवून देतो. मी उगाच काहीतरी बोलत नाही, उगाच काहीतरी बोलत नाही. बघ, छत्रपतींचा आदेश आहे, दृष्टांत आहे माझ्या आऊजी जाऊचा. घरदार सोडून फिरतोय बघ रात्रंदिवस, उगाच तुझ्या डोळ्यातले अश्रू, हे बघ हे साक्षी आहेत बघ. आज तुला तुझा आई बाप दाखवून देतो. खूप वेळ कमी आहे. काही बाप आलेत आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला, जरा जागेवर 10, 15, 20 बापाने उभा राहा जागेवर. चला लवकर उभा राहा, आज नाही तर परत कधीच नाही. उभा राहा आज खऱ्या अर्थानं माझ्या लेकीला कळायला पाहिजे. आणि जेवढे बाप उभे राहिलेत सगळ्यांना विनंती करतोय, या इथं या, माझ्या जवळ या जरा, चला लवकर या बंधो या, आज नाही तर परत कधीच नाही बंधो ना या. प्रश्न राष्ट्राचा आहे, प्रश्न लेखींचा आहे, आणि शेवटचा 1 मिनिट. आता मात्र कोणी उठायचं नाही, आता मात्र कुठल्या लेखीनं उठायचं नाही, जागा सोडायची नाही. चला पोरे, हा तुझा बाप आहे बघ. सगळ्या बापाने विनंती करतो त्या विचार मंचावरती जा, बिनधास्त जा. हा जरा डायस काढा रे, पोडियम कर तेवढा खाली घे बाळा. आणि सगळ्या माझ्या बापांना विनंती करतोय, सगळे पाठीमाग सरका पाठीमाग, चला सरका पाठीमाग. तो पोडियम काढून घे, चल. पोरे, हा तुझा बाप आहे. विचार मंच भरला तर काही बापाने इथं उभं राहा, इकडे या, तिथून या, इथं या, सगळीकडे उभं राहा. चला लवकर. पोरी, हा तुझा बाप आहे. एका मिनिटात तुला मी सत्य दाखवून देणार, एका मिनिटामध्ये मी तुला वास्तव दाखवून देणार. जिवंत आज तुला मी साक्षात्कार देणार. हा तुझा बाप आहे पोरी. आज तुझ्या आईला मी आता इथं बोलवत नाही, जागे अभावीमुळे मी बोलवत नाही, पण या बापाच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझी आई पण या बापाच्या नजरेमध्ये दिसल बघ. पोरीना, हा तुझा बाप आहे बघ. कोणाचे पप्पा,
कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकराने जरा जागेवर उभं राहायचंय. चला लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकराने जागेवरती उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचंय. चल ये लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. माझ्या समोर यायचंय. चला इथं यायचंय. माझ्या समोर यायचंय. चला सगळ्या लेकरांनी इथं यायचंय. माझ्या समोर यायचंय. आज नाही तर परत कधीच नाही. चाल पोरे इथं माझ्या समोर ये बघ. राष्ट्राचा प्रश्न आहे बघ. आणि ट्रोल करणाऱ्या गिधडानं आता बघा. कितीही तुम्हाला ट्रोल कर. आता रणरागिनी जाग्या झाल्या. तेरी खैर नाही साला. तुरी खैर नाही. माझ्या लेकींच्यावर टपून बसलेल्या प्रत्येकानं आता तेरी खैर नाही. तुझा बाजार येणाऱ्या एका वर्षात 2026 मध्ये तुझा बाजार उठवतो या राष्ट्रातनं. आता माझ्या लेकींच्या मनगडात ताकद आलेलं आहे. पोरे नीट ऐक मी काय म्हणतोय. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरीनो. मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागले. जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पुरी. आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट. ना जगता येतं ना मरता येतं. पुरी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पुरीनो तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसतं बाग. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढताय. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनं आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. साला आमचं उगमस्थान ते आहे. म्हणून तर गणपती बाप्पानं ब्रह्मांडाला नाही तर आपल्या आई बापाला फेरी मारली. कारण ब्रह्मांडापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो आपला आई बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. पुरी आजपर्यंत तुला वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. पण आई इतकाच आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता. कारण माझ्या लेकरानं माझ्या कुटुंबानं जर माझ्या डोळ्यातला अश्रू बघितला तर माझं कुटुंब माझं लेकरू खचाल. पण डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आठवत साला रात्रभर जर आपल्या लेकरांच्यासाठी आजपर्यंत कोण रडत आलं असेल तर या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि आज पोरे जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बाग. कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं आज घरी पळत जावं. कित्येक लेकरांना वाटतं आज घरी पळत जावं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारावी. पण भिंतीवरचा बाप साला खाली येऊन आपल्या लेकरांना मिठीत घेत नसतो. पण तू लय श्रीमंत आहेस पोरी. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचं बघ पोरी. आज सगळी जळमट तोडून टाकायची बघ. सगळी जळमट तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला एवढी कडकडून मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते बाप्पा पण आज तुम्हाला सांगते माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. माझा तुमच्यावर लई जीव आहे. पोरे जा पळत पळत आणि तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा चाल जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरे जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर पोरी कधीच नाही भाग. मार कडकडून मिठी तुझ्या बापाला पोरी. मार कडकडून मिठी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. पोरी मार. पोरीनो या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा हा रडणारा बाप खोटा आहे का. हा रडणारा बाप पडद्यावरचा आहे का. हा रडणारा बाप बेगडी आहे का. सांगा मला. सांगा पोरीनो सांगा. सांगा हा बाप खोटा आहे का मला सांगा. पोरीनो काय या बापाची चूक आहे मला सांगा. काय या बापाची चूक आहे. काय या बापाची चूक आहे. मला सांग पोरी. तुझ्यासाठी जगणारा हा बाप खोटा आहे का माझ्या लेकरा. सांग पोरे. सांग मला. या बापाला पोलीस स्टेशनला उभा करशील का. या बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून जाल का. सांग मला. सांग पोरी सांग काय झालं मला सांग. पोरीनं चला पाया पडा. बापाच्या पाया पडा. बापाच्या
पाया पडा चला, बापाच्या पाया पडा पोरीनो, बापाच्या पाया पडा चला लवकर, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही, चला लवकर पाया पडा. हे बाळांनो, हे चला, हे खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा, करा उजवा हात वरती, चला ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा, चला आपल्या डोक्यावरती ठेवा, चला डोक्यावरती ठेवा, ठेवा डोक्यावरती, डोळं बंद करा. आई बापानं आयुष्य दिलं, आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्या, द्या आई बापासाठी 1 मिनिट द्यायचं आहे. डोळं बंद करा, डोळं बंद करा आणि डोळ्यासमोर आणा त्या आई बापाला, आणा, आणा माझ्या लेकीनो, आणा माझ्या लेकरानो, आई बापाला आणा डोळ्यासमोर. हे घरात आई बाप नसला तरी सुद्धा आणा आणि एकदा त्यांना कडकडून मिठी मारा, मारा कडकडून मिठी मारा. सांगा आईला, आई 1 मिठी मारायची राहून गेली होती, पप्पा 1 मिठी मारायची राहून गेली होती. माझ्या लेकीनो, घरात बाप आहे त्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि फक्त बापाला सांगा, पप्पा तुम्ही माझा अभिमान, मीही तुमचा अभिमान, मी तुमची रणरागिनी, मी तुमची वाघिणी. पप्पा कुठल्याच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा, कुठल्या लाचार कुत्र्याला मी भीक नाही घालणार पप्पा. आय लव्ह यू पप्पा, माझा तुमच्यावर, माझा तुमच्यावर पप्पा, पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. आय लव्ह यू पप्पा, मी आत्महत्या करणार नाही पप्पा, मी कुठल्याही सोशल मीडियामध्ये फसणार नाही पप्पा, मी कुठल्याच लांडग्याला कुत्र्याला फसणार नाही पप्पा, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये. पप्पा पोलीस स्टेशनला मी नाही उभं करणार पप्पा, तुम्हाला मी नाही उभं करणार पप्पा. पप्पा माझा विचार फक्त तुम्हीच करू शकता, मला चांगलं स्थळ तुम्ही बघू शकता पप्पा, माझ्या आवडीचं स्थळ तुम्ही मला देऊ शकता. आय नो दॅट पप्पा, मी कुठल्याही लांडग्याला भीक घालणार नाही पप्पा, मी कधीच तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. घ्या शबात माझ्या लेकरानं. हात खाली बसा सर, सब मंगल है तेरा, मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तो ते लाहो, प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयरियाणम, नमो वझायाणम, नमो लोय सौव साहुनम, ऐसो पंच नमोकारो सौव पाव पणसनो मंगला. पाणी पाजा तिला, पाणी काय नाही पाणी पाजा, बाकी तिला हळूच तिकडे ऑफिसमध्ये घेऊन जा, हळू थोडासा गोड, जास्त नाही. मंगलानम च सव्येसिम पडमम हवै मंगलम. घ्या मॅडम, घ्या तिला, उचला, घ्या ते शिपाई मामा घ्या, काय नाही होत, घ्या उचला, हळूच घ्या उठ देते, ओट, काय नाही होत, हा मस्त राहायचा. घ्या तिला इकडे सावलीमध्ये घ्या तिकडे सावलीमध्ये घ्या, काय होत नाही. चला सब इकडे बघा, सब मंगल है, सब आनंद है, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, बुद्धम्म शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. पोरांनो, हे माझ्या लेकरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस आजपासून लक्षात घ्या, परिवर्तन झालं पाहिजे, सगळा बदल झाला पाहिजे. साखर द्या तिला थोडीशी, सगळा बदल झाला पाहिजे. बस हे एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, हे आणि हे सांगण्यासाठी आज लक्षात घ्या, या वर्दीतल्या बापानं आज मला तुमच्या समोर उभं केलं होतं. माझा दामिनी संघ असेल आणि माझे सगळे शिक्षक बांधव, ही वर्दी जरी असली तर या वर्दीमध्ये लपला एक बाप, या वर्दीमध्ये लपला एक भाऊ आणि या वर्दीमध्ये लपला आहे एक राष्ट्राचा योद्धा. लक्षात घ्या एक आज या सगळ्या लेकरांनी, कारण डोळ्यांनी रोज बघतात, काळीज फुटतं,
साला अंगावरची वर्दी कधी बाजूला ठेवतोय ढळा ढळा रडतोय, एवढ्या वेदना या लेकरांना लक्षात घ्या. आणि म्हणून आज त्यांनी मला तुमच्या समोर उभं केलं. आज शपथ घ्यायची, इथं बसलेली प्रत्येक लेक आणि प्रत्येक लेकीच्या 100 मैत्रिणी आपल्याला लक्षात घ्या. हे वादळ उभं करायचं आहे आणि या वादळाचं नाव आहे माझी मुलगी, माझा अभिमान, माझं राष्ट्र. एवढं मी इथं बोलतो. माझे मित्र, माझे ह्या सगळ्या दामिनी ग्रुपच्या सगळ्या माझ्या माता आणि माझे सगळे मित्र, आता मी त्या ह्याच्यात सगळी नावं विसरून गेलो, मला माहिती नाही, पण सगळ्यांच्या ऋणामध्ये मी राहतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. कुठल्या एका लेखीला लगेच फक्त 1 मिनिटामध्ये आपल्या बापाविषयी, आईविषयी बोलायचं आहे. एक प्रतिक्रिया या लवकर. कोणाला बोलायचं? 1-2 प्रतिक्रिया मी घेणार आणि आपण इथं थांबायचं. एक, आपल्या बापाविषयी, आपल्या आईविषयी माझ्या मनामध्ये झालेलं परिवर्तन, आजपासून मी ही शपथ घेते, ती शपथ. कुठल्या लेकीला बोलायचंय? चला लवकर. एक प्रतिक्रिया मला पाहिजे. बिंदास बागिनी तुम्ही, चला सगळ्या, चला लवकर. एक प्रतिक्रिया. ये लेकरा, कोण येणार आहे? ये लवकर, चल ये लवकर. एक प्रतिक्रिया. हा, कोणाला बोलायचं? ये बाळा, चल ये इथे, चल लवकर. एक प्रतिक्रिया लेकरा. बाकी सगळ्यांनी शांत. आता आपल्याला थांबायचं आहे. पाण्याच्या बोटल आहेत ते नंतर, आता हे संपलं की सगळ्या लेकरांना वाटायला की. मी माझ्या अशी प्रतिक्रिया घेते की मी माझ्या मम्मींना आणि पप्पांना दोघींना कधीच त्रास देणार नाही आणि उलट नाही कधीच बोलणार नाही, आणि म्हणजे त्यांना कधी त्रास होऊ अशी पण मी वागणार नाही. सब मंगल आहे, सब आनंद आहे. गॉड ब्लेस यू. चल बस, चला अजून एक. ये लेके ये, चल लवकर ये. सब मंगल आहे, सब आनंद आहे. ये बाळा ये, चल ये लवकर ये. चला शेवटच्या या 3 प्रतिक्रिया घ्यायच्या, थांबायचं आपण. हा, मी आज अशी प्रतिक्रिया घेते की मी आसपास आई वडिलांना काही बोलणार नाही आणि आई वडिलांशी मी चांगलं वागेन आणि आई वडिलांशी मी प्रामाणिकपणे बोलेन. आणि मी आज घरी गेल्यावर आई वडिलांना आज जे काही झालं ते सगळं सांगेन. सब मंगल आहे, आनंद आहे. मी आज अशी प्रतिक्रिया करते की माझ्या आईवडिलांची मान कधी खाली होईल, मी असं कधीही वागणार नाही. मी त्यांचा मान आणि त्यांची मान उंच करण्याचा खूप प्रयत्न करेन. सब मंगल आहे लेकरा, आनंद आहे, खूप आशीर्वाद. मी आतापर्यंत माझ्या मम्मी पप्पांशी कधीच खोटं बोलली नाही, याच्या पुढे सुद्धा कधीच खोटं बोलणार नाही. मी एवढीच प्रतिक्रिया घेते आणि त्यांची मान नेहमी उंच राहील, माझ्यामुळे त्यांची छाती ताट होईल असंच वागेन मी नेहमी. सब मंगल आहे, आनंद आहे. मी आजपर्यंत जे काही माझ्या आई वडिलांना जे काही वाईट, जे काही चुकीचं बोलली असेल त्याबद्दल आज मला खूप पश्चाताप होतोय. आणि आज मी यापुढे अशी प्रतिक्रिया घेते की यापुढे मी माझ्या आई वडिलांची मान कधीही झुकणार नाही, असं कधी वागणार नाही आणि त्यांना कुठेही समाजात मान सन्मान देईल. त्यांची मान मी कधी खाली जाऊ देणार नाही, 4 चौकात पण नाही आणि या जगात कुठेही नाही. सब मंगल आहे, सब आनंद आहे. खूप 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 काळजी घ्या. आनंद आहे, सब मंगल आहे. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय. सगळी नावं विसरून गेलो मला काय.